जय भीम सर्वांना। मी सागर सोनकांबळे आज आपणास भारतीय संविधान आणि संविधानातील मूलभूत हक्क याबद्दल माहिती देणार आहे। आज भारतीय संविधानाची आपण जर विचार केला तर भारतीय संविधानाची जी काही प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा ही जी काही 5 जे प्रिन्सिपल आहेत तत्व आहेत त्यामध्ये आपण जर 5 प्रिन्सिपलचा विचार केला तर त्यामध्ये सर्वप्रथम सार्वभौम हे जे पहिलं जे तत्व आहे भारतीय संविधानातलं वी द पीपल ऑफ इंडिया ही भारतीय संविधानाची सुरुवात ह्या वाक्याने होते आणि पहिलं जे त्याच्यामध्ये तत्व आहे ते सार्वभौम आहे। मग त्या भारतीय संविधानातली प्रस्ताविकेमधलं सार्वभौम त्याचा अर्थ काय आहे तर त्याचा अर्थ आहे कुठल्याही बाह्य शक्तीचा आपल्या देशावरती नियंत्रण असणार नाही। म्हणजे उदाहरणादाखल जर द्यायचं म्हटलं तर आपल्या देशातील निर्णय हे आपल्या देशातीलच लोकांनी घेतले पाहिजे। कुठलेही परकीय देश आपल्यावरती नियंत्रण गाजवू शकणार नाही। आपले निर्णय घेण्याचे अधिकार हे आपल्यालाच असले पाहिजे। हे सार्वभौमत्वाचं तत्व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमधलं प्रामुख्याने या ठिकाणी आहे। दुसरं जे त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे त्यामध्ये समाजवाद आहे। समाजवाद म्हणजे काय तर समाजवाद म्हणजे इथले जल जंगल जमीन पाणी हे सर्व भारतीयांचं असलं पाहिजे। इथे सर्वांना समान संधी भेटली पाहिजे। इथल्या ज्या काही शिक्षणाचा अधिकार आहे इथले जे काही आरोग्याचे अधिकार आहेत हे सर्वांना समान पातळीवरती मिळाले पाहिजे आणि इथं सर्व हे लोकांच्या मालकीचं आहे। हे समाजवादाची व्याख्या या ढोबळमानाने आपल्याला करता येईल आणि त्याच्यामध्ये आणखीन सोप्या भाषेमध्ये जर समाजवादाची व्याख्या सांगायची म्हटली तर एका व्यक्तीनं 10 पावलं पुढे जाण्यापेक्षा 10 जणांनी मिळून एक पाऊल पुढे जाणं म्हणजे समाजवाद आहे। हे दुसरं जे तत्व आहे हे समाजवादाचं तत्व भारतीय संविधानातल्या प्रस्ताविकेमध्ये आहे। तिसरं जे तत्व आहे धर्मनिरपेक्ष। या धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की धर्मनिरपेक्ष म्हणजे ह्या राज्याचा आणि देशाचा कुठलाही धर्म असणार नाही। सर्व धर्मांना समान संधी समान न्याय ह्या देशामध्ये आहे आणि सर्व धर्माचा सर्वांनी प्रचार प्रसार करावा पण ह्या देशाचा आणि राज्याचा कुठलाही धर्म असणार नाही असं ह्या धर्मनिरपेक्ष तत्वामध्ये आहे। सर्वांनी ह्या धर्मनिरपेक्ष तत्वानुसार आपण आपली जी काय वागणूक आहे ते आपण प्रस्थापित केली पाहिजे। कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही कुठलाही धर्म खाली नाही सर्व धर्म समभाव ही भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। हे धर्मनिरपेक्ष तत्व भारतीय संविधानातलं जे तिसरं प्रिन्सिपल या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतं। आणि चौथं जे आहे लोकशाही आहे। लोकशाही काय आहे की इथली जी काही जनता आहे इथला लोकप्रतिनिधी जनतेद्वारे निवडून जाईल आणि ही जनता इथली मालक आहे आणि त्यापुढे जाऊन लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे ही लोकशाही आहे। ही अब्राहम लिंकनची व्याख्या आहे पण त्यापुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्याख्या लोकशाहीच्या संदर्भाने केलेली आहे। आपल्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन हे रक्तपाताशिवाय करणे आणि त्याचा आमूलाग्र बदल घडवणे म्हणजे लोकशाही आहे। म्हणजे सामाजिक जे आर्थिक जी लोकशाही प्रस्थापित करायची होती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील लोकशाही निर्माण करायची होती। त्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीच्या संदर्भाने जर व्याख्या पाहिली तर लोकशाही ही कशासाठी असावी आणि अब्राहम लिंकनची जर व्याख्या जर पाहिली तर लोकशाही कशी असावी ह्या संदर्भाने ह्या लोकशाहीचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। म्हणजे इथं 1 वोट 1 व्हॅल्यू सिंगल सिटिझनशिप सिंगल ॲडमिनिस्ट्रेशन हे जे काही लोकशाहीचं तत्व आहे आणि ह्या लोकशाहीचं तत्व हे एक मत एक मूल्य आहे हे आपण या ठिकाणी प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे। आणि 5वं जे प्रिन्सिपल आहे त्या 5व्या प्रिन्सिपलमध्ये गणराज्य हे एक महत्त्वाचं प्रिन्सिपल भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये आहे। गणराज्य म्हणजे काय तर गणराज्य म्हणजे वंशपरांगत जे काही राजे हे जे काही पद्धत होती की ही पद्धत संपूर्ण नष्ट होऊन आता जी काही आपली निवडणूक प्रक्रिया आहे आता राजाच्या पोटी राणीच्या पोटी इथं कोणी जन्माला येणार नाही तर आज मतपेटीतून लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो मतपेटीच्याद्वारे निवडून येईल आणि इथं लोकांचं राज्य आहे। लोकांमार्फतच लोकप्रतिनिधी निवडून जातील कुठलीही वंशपरागत या ठिकाणी निवडून जाणार नाहीत। अशा गणराज्य
ह्या प्रिन्सिपलमध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे। आणि पुढे ह्या प्रस्ताविकेमध्ये जर पाहिलं तर सामाजिक न्याय आहे। सामाजिक न्यायाची जर संकल्पना आपण जर पाहिली तर जात, धर्म, प्रांत, भाषा हा कुठलाही भेदभाव करण्यात येणार नाही, सामाजिक भेदभाव कुठलाही करण्यात येणार नाही, हे सामाजिक न्यायाच्या संदर्भाने आहे। आर्थिक न्यायाच्या संदर्भाने जर आपण पाहिलं तर आर्थिक न्याय हे सर्वांना समान पातळीवरती भेटली पाहिजे। सामाजिक आणि जे काही राजकीय जे काही सत्तेपेक्षा आर्थिक न्याय हा महत्त्वाचा आहे। आर्थिक न्याय देखील सर्वांना समान पातळीवरती भेटला पाहिजे, हे आर्थिक न्यायाच्या संदर्भाने आहे। आणि तिसरं जे काय आहे, तिसरं राजकीय न्याय आहे। त्या राजकीय न्यायामध्ये आता जे काही लोकशाहीच्या प्रिन्सिपलमध्ये आपण पाहिलं, एक मत एक मूल्य हे जे काही राजकीय लोकशाहीचं तत्त्वज्ञान आहे आणि हे राजकीय लोकशाहीचं तत्त्वज्ञान आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय ह्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर हे राजकीय न्याय, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय आज प्रस्थापित झालं पाहिजे, हे भारतीय संविधान आग्रहाने या ठिकाणी प्रस्ताविकेमध्ये दिलेलं आहे। आणि पुढे संविधानाची जी काही आपण जर पाहिलं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान हे स्वीकृत झालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली। आणि हे संविधानाची अंमलबजावणी करत असताना संविधानामध्ये प्रामुख्याने भारतीय मूळ संविधानामध्ये हे 395 कलम, 8 परिशिष्टे आणि 22 भाग हे मूळ भारतीय संविधानामध्ये होते। आणि आज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 25 भाग आहेत आणि 12 परिशिष्टे आहेत आणि 470+ भारतीय संविधानातले कलम या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। मग त्यामध्ये 25 भागामध्ये भारतीय संविधानातला जो काही भाग 3 आहे त्या भाग 3मध्ये महत्त्वाचे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय संविधानाच्या भाग 3मध्ये 12 ते 35मध्ये मूलभूत अधिकार आहेत आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये आपण पाहिलं तर 13 आणि भारतीय संविधानाचं 12 आणि 13वं कलम जे आहे ते भारतीय संविधानातल्या ज्या काही मूलभूत हक्काची व्याख्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि कलम 14 ते 18मध्ये समतेचा अधिकार आहे। ह्या समतेच्या अधिकारामध्ये कलम 14मध्ये कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील, कायदा सर्वांसाठी समान असतील, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर इथं सर्व व्यक्ती समान असतील, कोणी मोठा असेल, छोटा असेल, कोणी उद्योगपती असेल, धनवान असेल, त्याला वेगळा न्याय, गरिबांना वेगळा न्याय हे असं अजिबात असणार नाही। सर्वांना समान पातळीवरतीच अधिकार, समान पातळीवरतीच न्याय आणि सर्वांना कायदा हा समानच आहे, हे भारतीय संविधानाचं कलम 14 आपल्याला समतेच्या हक्कामधलं त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। कलम 15मध्ये जात, धर्म, प्रांत, भाषा यावरती कुठलाही भेदभाव करता येणार नाही, इथल्या जन्मस्थळावरून कुठलाही भेदभाव करता येणार नाही, हे क्लिअर कट भारतीय संविधानाच्या 15मध्ये दिलेलं आहे। 15(4) आणि 16(4)मध्ये भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि सेवेमध्ये सर्वांना समान संधी असली पाहिजे, हे 16व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे। सेवेमध्ये जर आपण जात असाल तर सेवेमध्ये इथल्या जात, धर्म, लिंग, भाषा या कुठल्याही आधारावरती या सेवामधून कुणालाही वगळता येणार नाही, सेवेमध्ये सर्वांना समान संधी देण्यात येईल, हे कलम 16मध्ये त्याची पूर्णपणे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आणि कलम 17 जे आहे ह्या कलम 17मध्ये अस्पृश्यता निवारण आहे। अस्पृश्यता कुठेही पाळली जाणार नाही, अस्पृश्यता कुठेही मानली जाणार नाही, सर्वांना सार्वजनिक हॉटेलमध्ये जाता येईल, सार्वजनिक पानवट्यावरती जाता येईल। या ठिकाणी कोण अस्पृश्यता जर मानत असेल तर ती कायद्याने गुन्हा ठरेल, म्हणून अस्पृश्यता निवारणचा कायदा भारतीय संविधानाच्या कलम 17मध्ये देण्यात आलेला आहे। आणि कलम 18 जे आहे ह्या कलम 18मध्ये आपण कुठलंही परकीय जे पुस्तक आहे हे परकीय राष्ट्राचं पुस्तक आपण स्वीकारणार नाही, आपण कुठलाही किताब परकीय आपण स्वीकारणार नाहीत, हे कलम 18मध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि कलम 19 ते 22मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्याचा अधिकार आहे। त्यामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये काय आहे तर स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये जर आपण पाहिलं तर आज जे बोलण्याचा अधिकार आहे, इथं तुम्हाला ऐकण्याचा अधिकार आहे, इथं विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे, कुठल्याही राज्यामध्ये जाऊन आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो, संपत्ती धारण करू शकतो, विनाशस्त्र एकत्र जमू शकतो, संघटन निर्माण करू शकतो, संस्था निर्माण करू शकतो, हे भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आहे। आणि त्यामध्ये जो काही भारतीय संविधानाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार जे इन्क्लूड करण्यात आलेला आहे 21मध्ये त्यामध्ये सर्वांना शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे, वयवर्ष 6 ते 14 गटापर्यंत सर्वांना फ्री आणि कंपल्सरी शिक्षणाची तरतूद या भारतीय संविधानाच्या
संविधानाच्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपण त्या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये ह्या पद्धतीचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करता येईल। आणि कलम 23 ते 24मध्ये शोषण विरुद्धचा अधिकार आहे। ह्या शोषण विरुद्धच्या अधिकारामध्ये काय आहे तर इथं वेठबिगारीस बंदी आहे आणि जे काही 18 वर्षाखालील मुलं आहेत कुठं कंपनीमध्ये काम करत असतील तर त्यांना देखील कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे। म्हणजे इथं कुणाचंही शोषण करता येणार नाही। 18 वर्ष वयाखालील जे काही मुलं आहेत त्यांचं देखील शोषण करता येणार नाही। 8 तासाचेच कामाचे तास असले पाहिजे। 8 तासापेक्षा जर कोण काम जास्त लावत असेल तर शोषण ठरेल। म्हणून शोषण विरुद्धच्या हक्कामध्ये वेठबिगारीच बंदी आहे आणि 18 वर्षाखालील मुलाला कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही हॉटेल्समध्ये काम करण्यासाठी बंदी असेल हे त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईट्समध्ये 23 ते 24मध्ये सांगितलेलं आहे। आणि 25 ते 28मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे। मी अगोदर धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे ज्यावेळेस विश्लेषण करत होतो त्यावेळेस सांगितलेलं होतं की ह्या धर्मनिरपेक्ष जे काही तत्त्व आहे ह्या धर्मनिरपेक्ष तत्त्वामध्ये प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे की इथल्या राज्याचा आणि इथल्या देशाचा कुठलाही धर्म असणार नाही। इथलं राज्य आणि देश कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही। सर्वांना सर्व धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। सर्वांनी सर्व धर्माचा प्रचार प्रसार करावा पण आपलाच धर्म श्रेष्ठ आहे हे म्हणता कामा नये। सर्व धर्म हे समान आहेत हे आपण मानलं पाहिजे आणि सर्व धर्माच्या पूजा अर्चा आपण जरूर केल्या पाहिजे। ते करत असताना दुसऱ्या धर्मावरती टीका करण्याचा देखील अधिकार भारतीय संविधानामध्ये नाही आहे। म्हणून भारतीय संविधानाचं धर्मनिरपेक्ष तत्त्व जे आहे आपली जे काही पूजा अर्चा आहे आपले जे काही रूल्स जे काही कस्टम्स ट्रेडिशन आहेत हे आपण जरूर मानावेत पण ते आपल्या घराच्या चौकटीच्या आत आपण मानले पाहिजे। बाहेर आल्यानंतर आपण भारतीय आहोत आणि भारतीयच म्हणून आपली आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे। ही भारतीय संविधानातल्या जे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीयत्व आपलं असलं पाहिजे। भारतीय ही आपली आयडेंटिटी असली पाहिजे। जात धर्म प्रांत भाषेपेक्षा आपण भारतीय आहोत हेच श्रेष्ठ आहे आणि हेच राष्ट्रीयत्व खरं भारतीय राष्ट्रीयत्व या ठिकाणी आहे। हे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये सांगितलेलं आहे। आणि जे काही 29 ते 30 कलमामध्ये आहे तो अल्पसंख्याकांचा अधिकार आहे। त्यामध्ये 6 अल्पसंख्याक आहेत आणि त्या अल्पसंख्याकांना देखील हक्क अधिकार या ठिकाणी प्रामुख्याने दिलेला आहे। त्यामध्ये सांगितलेलं आहे की अल्पसंख्याकांच्या संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे। अल्पसंख्याकांचे कॉलेजेस स्थापन करण्याचा अधिकार आहे। त्यांचे निर्णय त्यांचे जे काही सगळे डिसिजन घेण्याचे अधिकार हे अल्पसंख्याक जे काही गट आहेत त्यांना ते देण्यात आलेले आहेत। त्यांनी संस्था स्थापन करू शकतात आणि अल्पसंख्याकांच्या अधिकाराचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही भारतीय संविधानाच्या 29 ते 30 कलमामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढे जे 32 ते 35मध्ये आहे तो घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे। तो घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा संबोधले आहेत। ते संविधानाचा आत्मा आहे। घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजे काय त्याचा अधिकार काय आहे तर इथल्या समतेच्या अधिकारावरती स्वातंत्र्याच्या अधिकारावरती धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावरती शोषणविरुद्धच्या अधिकारावरती इथल्या अल्पसंख्याकाच्या अधिकारावरती कोण जर गदा आणत असेल तर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकारामार्फत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि आपण दाद मागू शकतो। हे भारतीय संविधानातलं 32 ते 35मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार या ठिकाणी प्रामुख्याने दिलेला आहे। म्हणून आज भारतीय संविधानातले जे काही मूलभूत हक्क आहेत हे निसर्गदत्त अधिकार आहेत। हे सर्व मानवाला सर्वांना समान पातळीवरती मिळाले पाहिजेत। सर्वांचा उद्धार या मूलभूत हक्काच्या माध्यमातून झाला पाहिजे। म्हणून जो घटनात्मक अधिकार आहे तो घटनात्मक अधिकार त्यामध्ये प्रामुख्याने दिलेला आहे। आणि त्यामध्ये घटनात्मक अधिकार जो भारतीय संविधानातला जो बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आत्मा संबोधले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जो काही त्यामध्ये दिलेला आहे समतेच्या अधिकारावरती स्वातंत्र्याच्या अधिकारावरती धार्मिक अधिकारावरती इथल्या शोषणविरुद्धच्या अधिकारावरती जर कोण गदा आणत असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपण दाद मागू शकतो। अशी तरतूद भारतीय संविधानातल्या भाग 32 ते 35मध्ये घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकारामध्ये आहे। आणि त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने हे 12 ते 35मध्ये आपण मूलभूत अधिकार भारतीय संविधानातली प्रस्ताविकेमधले प्रमुख तत्त्व हे प्रिन्सिपल आपण आता पाहिलेले आहेत। आणि पुढल्या भागामध्ये आपण या ठिकाणी भारतीय संविधानातली मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत
किंवा भारतीय संविधानातल्या भाषेच्या संदर्भाने इथल्या भारतीय संविधानातल्या विविध विषयावरती वेगवेगळ्या भागावरती सविस्तरपणे पुढल्या व्हिडिओमध्ये चर्चा या ठिकाणी करणारच आहोत। तुर्तास या ठिकाणी इतकंच जे काही मूलभूत हक्क आहेत किंवा भारतीय संविधानातले प्रास्ताविकेमधले जे काही मूळ जे तत्त्व आहेत त्यावरती आपण चर्चा केलेली आहे। पुढील भागात आणखी नवीन भाग आपण घेऊन या ठिकाणी चर्चा करणार आहोत। जय भीम।